गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहां प्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी मोदी शहांना मदत केली याचा मी साक्षीदार, पण त्यांनी पक्ष फोडून उपकाराची परतफेड अपकाराने केली। संजय राऊतांचा निशाणा। गिरीश महाजनांकडून खासदार संजय राऊतांची अतिरेकी असा उल्लेख। पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढायचं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढायचंय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। मोदी शहांनी बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकतात, खासदार संजय राऊतांचा सवाल। बाळासाहेबांनी अनेकांना प्रामाणिकपणे मदत केली। राऊतांचं नरकातलं स्वर्ग पुस्तक म्हणजे नौटंकी। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा घुमजाव। भारत पाक मधील वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी नव्हे तर मदत केली, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं वक्तव्य। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यात पहिल्यांदाच थेट चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत दिली माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट। ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। एफबीआयच्या एका माजी संचालकानं कट रचल्याचा संशय। एफबीआय कडून तपास सुरू। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टिम कुक यांना सल्ला। तर ॲपलची भारतातील उत्पादनं आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार, भारतातील व्यापारी विद्यापीठं, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार। तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटांचं चित्रीकरणही होणार नाही। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राजनाथ सिंह भुजमधील एअरबेसला भेट देणार। हवाई दलांच्या सैन्याची भेट घेणार। पाकिस्तानचा भुज एअरबेसला टार्गेट करण्याचा डाव हवाई दलानं हाणून पाडला होता। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करणार नसल्याची माहिती। शांतता चर्चेसाठी पुतीन तुर्कीत शिष्टमंडळ पाठवणार। युद्धबंदीबाबत तुर्कीमधील इस्तांबुलमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। विजय शहांविरोधातील एफआयआर रद्द करण्यास नकार। तर विजय शहा प्रकरणात आज मध्य प्रदेश हायकोर्टात सुनावणी। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याकडून इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित। इंडिया आघाडी तुटत चालली आहे असं दिसतंय, चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य। मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। नितेश राणेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात 28.36% पाणी साठा। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। तापमानात वाढ झाल्यानं जलाशयातील पाणी पातळीनं तळ गाठला। वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार। 27 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यात पूर्व मोसमी पावसाची जोरदार हजेरी। कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव। मराठवाडा, कर्नाटक ते केरळमध्ये हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय। नीरव मोदीला आणखी एक धक्का। लंडन हायकोर्टानं 10व्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला। नीरव मोदी 2019 पासून ब्रिटिश तुरुंगात। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी भारताकडून नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित। रविवारी इस्रो 151 रॉकेट अवकाशात सोडणार। PSLV C-61 मोहिमेचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात येणार।